तर दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर कसा परिणाम पडलाय पाहतोय आता। दादरमधली परिस्थिती पाहूया, जिथे पाणी साचायला सुरुवात झाली आहे। दादरच्या टीटी सर्कलमध्ये पावसाचं पाणी साचलंय। पावसातून मार्ग काढण्यात प्रवाशांना अडचणी येत आहेत। शाळकरी मुली आपण या ठिकाणी पाहतोय, ज्यांच्या गुडघाभर सध्या पाणी आहे आणि त्यांना समोरचा मार्गही कळत नाहीये। आणि अशात जर या ठिकाणी एखादा अपघात झाला तर त्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण की पुढचा पाणी आणि पाण्याचा अंदाजच येत नाहीये। खड्डा आहे किंवा अजून पुढे काय आपल्या मांडून ठेवलंय हे तिथे समजत नाहीये। पावसाचं पाणी दादरच्या टीटी सर्कल या परिसरात दिसतंय। दादर टीटी सर्कल परिसरामध्ये खरं तर बसेस पण खूप येत असतात। बाहेर गावावरून येणारी वाहतूक असते, बस असतात त्या याच ठिकाणी थांबतात, याच ठिकाणी बस थांबाय म्हणून प्रचंड गर्दी होत असते। आणि अशा ठिकाणी जर पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साचतंय तर प्रवाशांचे हाल कसे होणार आहेत हे आपल्याला अंदाज याचा लावताच येतोय आणि खरं तर दिसतं देखील आहे। दोन दृश्य सध्या तुम्ही पाहताय, एक किंग सर्कल जिथून दादरकडे जाण्याचा मार्ग आहे, तर दुसरं दादरचं टीटी सर्कल ज्या ठिकाणी पाणी साचलंय। दोन्हीकडची दृश्य ज्या ठिकाणी अगदी गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतोय, गाड्या थांबतायत, गाड्या बंद पडतायत आणि बसची चाकं दिसत नाहीये, इतकं मोठं पाणी या ठिकाणी साचलंय। महापालिकेचं ढिसाळ नियोजनच यातून दिसून येत आहे। पाऊस पडत असतो दरवर्षी दादरमध्ये, दरवर्षी मुंबईमध्ये अशा पद्धतीनं अडचणींचा सामना करावा लागत असतो। पावसाच्या आधी नालेसफाई केली जाईल, ड्रेनेज सफाई केली जाईल, नियोजन योग्य केलं जाईल महापालिकेकडून असं सांगितलं जात असतं। आणि वेगवेगळे नेते येऊन सुद्धा या ठिकाणी, नगरसेवक येऊन सुद्धा पाहणी करत असतात, मात्र परिणाम काहीच होत नाही। परिस्थिती जैसे थेच आहे हे दिसतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।